चला आज आपण एक नवीन डिश बनवणार आहेत, जे की आपण केक बनवायचा आहे आपल्याला रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून, अंड न टाकता आणि ओव्हन न वापरता. केक एकदम छान एकदम खुसखुशीत होणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी परत एकदा एक छान अशी गोडसर रेसिपी घेऊन आलेली आहे, जी आज आपण बनवूया मस्तपैकी घरच्या घरी बनवला जाणारा रव्यापासूनचा केक बनवणार आहे, तोही विदाऊट ओव्हनचा. तर त्यासाठी आपण हा रवा घेतलेला आहे, असा बारीक रवा आहे. तो पूर्ण 1 वाटी भरून घेतलेला आहे. केकसाठी जे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे त्यासाठी आपण तर ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं आपण पाऊण वाटी पूर्ण दूध घेणार आहे. एकदम प्रमाण एवढंच ठेवा तुम्ही, कमी ना जास्त करायचं नाही. तर आता आपण ह्याला छान आता मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण आपण एकजीव करून घेतलेला आहे. आता याला आपण 10 मिनिट फक्त भिजू द्यायचं आहे. तर याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ, 10 मिनिट भिजू देऊ. पूर्ण 10 मिनिट झालेलं आहे. तर आपलं बघा आता रवा एकदम छान असा मुरलेला आहे. तर परत एकदा असं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्यामध्ये गाठी वगैरे राहणार नाही. याच्यामध्ये आता आपण दुसरं साहित्य टाकणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, याच्यामध्ये आपण अंड्याचा अजिबात वापर करणार नाही. 1 वाटी आपण रवा घेतला होता, तर अर्धी वाटी आपण पिठी साखर घेणार आहे. नंतर अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे टाकू. नंतर टाकू आपण हे तूप टाकणार आहे. पाऊण वाटी त्याच वाटीनं आपण तूप घेतलेलं आहे, ते टाकून घेऊ. तेलाचा वगैरे वापर करायचा नाही. आणि नंतर आपण टाकणार आहे हे अर्धी वाटी परत आपण हे दूध घेतलेलं आहे, हे टाकू. पण हे पूर्ण एकदम आपल्याला टाकायचं नाही, थोडंसं आपल्याला बघत बघत टाकायचं आहे. तर आता हे छान आपण याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर चांगलं मी मिक्स करते. अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकायचं आहे, एकदमच टाकायचं नाही. तर हे मी आणखी थोडं टाकते. एकदम टाकल्यानंतर जरा आपल्या प्रमाण लक्षात येणार नाही. कधी कसा असतो रवा, जाड असतो, कधी एकदमच बारीक असतो, तर थोडंसं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. त्यामुळे बघत बघत टाकायचं. आता आपल्याला आणखी थोडंसं दूध लागणारच आहे. तर हे मी चमच्याचं पूर्ण काढून घेते. आणि परत आता आपण थोडंसं दूध टाकून घेऊ. आणि नंतर आता आपल्याला हे पूर्ण असं छान आता ह्या रवीच्या साह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे थोड्याफार गाठी वगैरे जर राहिल्या असतील ना, तर त्या पण आपल्या फुटल्या जातात. तर ह्याच्याने आपल्याला फोडून घेऊ. तर मला वाटतं की पूर्ण आता दूध लागणारच आहे. तर पूर्ण आपण अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. आता थोडं सैलसर झालेलं आहे. आपण भज्याला पीठ भिजवतो ना, त्या पद्धतीनं. तर आपण छान एकजीव करून घेऊ ह्याला. असं झालेलं आहे आपलं, इतपत पातळ आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ना आपल्याला पूर्ण तयारी झाल्यानंतर आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायची आहे. तर आपल्याला हे कुकरच्या भांड्यात करायचं आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं आपण याला तूप लावून घ्यायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं हे तूप हाताच्या साह्याने. चांगलं हात असेल, ब्रश असेल, ब्रशच्या जरी साह्याने तुम्ही लावून घेतलं तरी पण चालतं आहे. हे अशा पद्धतीनं लावलं म्हणजे काय, आपला केक चिटकत नाही. हे अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला पूर्ण आता ह्याला लावून घ्यायचं आहे तूप. सगळ्यात शेवटी आपल्याला थोडं थोडं असं गव्हाचं पीठ किंवा मग मैदा, हे असं जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते टाका.
मी टाकते गव्हाचं पीठ. अशा पद्धतीनं आपण सगळ्या बाजूने हे असं पीठ लावून घेतलंय आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून टाकायचं. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे 1 चमचा भरून असा बेकिंग सोडा आणि तितक्याच प्रमाणामध्ये ही बेकिंग पावडर टाकायची. आणि नंतर आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. एकाच दिशेनं चांगलं 5-7 मिनिट आपल्याला असं फेटून घ्यायचं, जेणेकरून अशी जाळी बनेल आणि आपला एकदम मस्त केक होईल, एकदम छान. बघा, साहित्य तुम्ही एकदम ह्याच प्रमाणामध्ये करून बघा, एकदम मस्त होतो. तर आता दिशा आपल्याला बदलायची नाही, अशी एकाच साईडला पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला जाळी पडलेली दिसतच असेल. कधी घरच्या घरी आपलं ॲनिव्हर्सरी असते, नंतर वाढदिवस असतात, किंवा असं पण कधी आपल्याला जर गोड खायची इच्छा झाली तर आपण लगेचच जाऊन केक आणू शकत नाहीत ना. तर त्यासाठी आपल्याला हे असं केक करू शकता तुम्ही घरच्या घरी, एकदम घरच्या साहित्यामधला. तर हे छान आता 5 मिनिट आपलं फेटून झालेलं आहे. तर आपण आता टाकून घेऊ भांड्यामध्ये. तर हे जे आपण भांडं रेडीच केलं होतं याच्यामध्ये टाकून घेऊ. हे अशा पद्धतीनं आपलं मिश्रण झालं पाहिजे. हे असं आपल्याला सेट करून घ्यायचं. तर आपण कुकरमध्ये करणार आहे. तर हे आपण मीठ घेतलेलं आहे आणि मीठ टाकलं याच्यामध्ये. तुम्ही हे मीठ किती वेळेस वापरलं तरी पण चालते. तर आता हे मीठ छान आपण 10 मिनिट चांगलं याच्यावर आपल्याला हे करून घेतलेलं आहे. आता याच्यावर ठेवून देऊ आपण जाळी. हे जाळी ठेवली आणि लगेच आता याच्यात आपण ठेवून द्यायचे जो आपण तयार केलेला जे केकचं डब्बा आहे ना, तो आपण लगेच ह्याच्यात ठेवून देऊ. पूर्ण आता सेटअप तयार झालेला आहे. तर आपण आता याच्यावर सजावटीसाठी बदाम लावू. तुमच्याकडे जे काय ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही लावून घ्या. ह्या अशा पद्धतीनं आपण फक्त बदामाची सजावट केलेली आहे. तुम्ही चेरी टाका किंवा टूटी फ्रुटी वगैरे टाका, काजू टाका, किंवा आणखी काय तुम्हाला पिस्ता वगैरे जे काय टाकायचं असेल ते टाका. इकडे आपण बरोबर मध्यभागात आपल्याला कुकरच्या डब्यात ठेवायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण आपण लावून घेणार आहे, जे की कुकरच्या झाकणाला आपण रिंग पण वापरणार नाही आणि शिट्टी पण लावणार नाही. हे अशा पद्धतीनं आपल्याला रिंग पण नाही वापरायची, शिट्टी पण नाही लावायची, असंच झाकण लावून घ्यायचं. आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे. आणि बरोबर 45 मिनिटांनी आपण बघू आपला केक तयार होतोय की नाही ते. तर भेटू आता 45 मिनिटांनंतर. झालेला आहे. आता आपण काढून बघू. बघा, एकदम किती मस्त झालेला आहे. आपण बघू हे करून. हे बघा, काहीच लागलं नाही, म्हणजे आपला हा केक तयार झालेला आहे. अधूनमधून मी 1-2 वेळेस बघितलं होतं आणि बरोबर 40 मिनिट लागलेलं आहे. तर ह्याला आपण आता बाजूला काढून घेऊ. ह्याला पूर्ण आपण आता थंड होऊ देणार आहे. थंड झालेला आहे पूर्ण. आणि कडा पण आता ह्याच्या छान सुटलेल्या आहेत. बघा, हे बघा, सहज आता हे होतं. तर आता याच्यावर आपण एक ताट पालतं घालायचं आहे आणि उलटून घ्यायचा आहे डब्बा. हे अशा पद्धतीनं आपलं छान असा जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. झाला का नाही एकदम मस्त. हे अशा पद्धतीनं आपला होममेड एकदम छान असा पौष्टिक आणि हेल्दी बिना अंड्याचा, बिना ओव्हनचा आपला केक तयार झालेला आहे. असं मस्त एकदम छान असा खुसखुशीत आणि एकदम जाळी पडलेला आपला केक तयार झालेला आहे.
तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची घरच्या घरी बनवलेली केकची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.